सगळेजण कशासाठी विज्ञान दिनासाठी आज विज्ञान दिन साजरा करतोय, पण का करतोय हे सर्वांना तेवढंच माहित आहे. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली, पण आजकाल काय झालेलं आहे, लोकांचा अंधश्रद्धेवरती फार विश्वास झालेला. पण आपल्याला अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा असणं ती वेगळी गोष्ट झाली. पण विज्ञानामुळे हे सर्व घडतंय. विज्ञान या नावामध्ये सर्व गोष्टीचा अर्थ जपलेला आहे. विज्ञान म्हणजे काय? वि म्हणजे विशेष आणि ज्ञान. विशेष असं ज्ञान मिळणं म्हणजे काय आहे? विज्ञान. हे आपल्याला विज्ञानाकडून शिकायचंय. आता आपण रोज बघतो जे आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी, सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंत, ह्या सगळ्या कशामुळे घडतात? तर फक्त विज्ञानामुळे घडतात. आता तुम्ही सकाळी उठता, सुरुवात कशापासून करता? दात घासण्यापासून. त्याचं जे टूथपेस्ट वगैरे वापरतात तेही विज्ञानाचं आहे. आता तुम्ही माझं बोलणं ऐकताय, हे पण एक विज्ञानच आहे. आणि मी बोलते हे सुद्धा एक काय विज्ञानाचीच गोष्ट आहे. कारण आपण विज्ञानातून भरपूर गोष्टी शिकतोय सकाळी उठल्यापासून. आता इथे शाळेपर्यंत येण्यापर्यंत कोणी गाडीने येतं, कोणी चालत येतं, पण त्याच्यासाठी वापर कशाचा होतो? या गाड्या वगैरे कशामुळे तयार झाल्या? तर विज्ञानामुळे तयार झालेल्या आहेत. याच्यामध्ये कोणती नाही. आजकाल अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे हे सगळं विज्ञानामुळे शक्य होतंय. आज तुम्हाला आमची मुलंही दाखवणार आहेत. तर एवढंच नाही, तर आपल्याकडं विज्ञानाला प्रोत्साहन मिळावं यासाठी विज्ञान दिन साजरा केला गेला. याच्यासाठी रामन इफेक्ट हा प्रोजेक्ट होता, पण तो त्या दिवशी झाला होता का नाही? तर त्यांचा वाढदिवस होता का नाही? त्यांचा मृत्यू दिवसही नव्हता त्या दिवशी, पण आपण आज विज्ञान दिन साजरा करतो. रामन इफेक्ट हा 1928ला झाला आणि त्याला नोबेल पारितोषिक, भारतातले पहिले वैज्ञानिक होते, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं 1930ला. पण आपण हा जो विज्ञान दिन कोणत्या सालापासून साजरा करतो? तर 1987 पासून साजरा करतो. तर आज 40 वर्ष पूर्ण होत आहे आपण विज्ञान दिन साजरा करतोय. सगळ्यांनी विज्ञानामध्ये प्रगती करावी, आपल्या मध्ये सुधारणा व्हावी, प्रत्येक विद्यार्थ्यांना, प्रत्येक व्यक्तीला विज्ञानामधून जागृती मिळावी, यासाठी आपण काय करतोय? विज्ञान दिवस हा साजरा करतोय. विज्ञान दिवसाचं एक नाही. आता समजा तुम्ही म्हणताय मुलं छोटे छोटे आहेत, आता प्रोजेक्ट बनवून आणले, तसेच काही वेळेस काही मुलं फार वेगळे प्रोजेक्ट बनवतात बघा, आणि त्याचे तुम्हाला पारितोषिक सुद्धा मिळत असतात. आता एक प्रोजेक्ट होता, एक मुलगी होती, तिला असं शाळेतून अध्यापनासाठी एक प्रोजेक्ट दिलेला होता. तर ती त्यावेळेस स्टॅपलर मारत होती. तर त्यावेळेस काय झालं, तिच्या पिना संपल्या. त्यावेळेस तिची चिडचिड झाली. तुमची होती, आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट सांगितला, ही वस्तू संपली, ती वस्तू संपली, आहे का नाही? मग त्यावेळेस त्या मुलीनं काय केलं, ज्या शेवटच्या पिना होत्या त्यांना नेल पॉलिश लावल्या शेवटच्या ह्याला. म्हणजे काय होणार, संपलं की तिला समजणार आता ह्याच्या पिना संपत आलेल्या आहे, म्हणजे त्या तयारीत माणूस राहणार झालं. तर अशा हे ज्यावेळेस अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते, त्यांना कळालं, तर त्या मुलीला या गोष्टीसाठी राष्ट्रपतीकडून अवॉर्ड भेटला होता बघा. हेच एक प्रोजेक्ट नाही, तर 8वी 9वीच्या मुलांनी असे भरपूर प्रोजेक्ट केलेले की त्याच्यासाठी त्यांना पारितोषिक मिळालेले. एवढेच नव्हे तर त्यांना पेटेंटसाठी सुद्धा मागणी केलेली आहे. एका 8वी 9वीच्या मुलांनी बघा एक प्रोजेक्ट केला होता एका शाळेमध्ये, की आता आपल्याकडे बघा ट्रेनचा आविष्कार झालेला आहे, पण काय होतं, ट्रेनमध्ये लोक काय करतात, पटरीवरती घाण होती, तर तिथले जे घाण होऊ नये यासाठी ज्यावेळेस ट्रेन 40च्या वेगानं कमी होणार, त्यावेळेस तिथलं फ्लोट काय होणार, बंद होणार. म्हणजे जे वॉशरूमचं आहे तिथं प्लॅटफॉर्म खराब होऊ नये यासाठी त्यांना असा एक प्रोजेक्ट केला होता शाळेमध्ये, जसा आम्ही आता तुम्हाला प्रोजेक्ट सांगितला तसा. त्यावेळेस मग आपले नरेंद्र मोदी तो बघायला गेले, त्यांनी स्वच्छता अभियान जागरूक केलेलं होतं. त्यावेळेस काय झालं, त्यांनी हा जो प्रोजेक्ट आहे त्या मुलाचा पाहिला. तसंच काही कंपन्याही तिथं बघण्यासाठी आल्या होत्या. तर आपल्या जे भारताचे रेल्वे खात्याचं जे आहे, त्यांनी तो प्रोजेक्ट त्याला मागितलाही, पण त्यानं तो विकण्यास नकार दिला. म्हणजे त्याला लाखो रुपयाची ऑफरही झाली होती. तर अशा आपले मुलं कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीतून खूप मोठी प्रगती करू शकतात. तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर हे एक नाही तर अनेक, आता काही काळांपूर्वी खूप सारे सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी खूप सारे शोध लावले बघा. आता वॅट नावाच्या सायंटिस्टने बघा वाफेचा शोध, आता आपल्याला जनरली वाटते काय तो शोध लागायची गोष्ट नव्हती, पण आता आपण सगळेजणी गृहिणी सगळेजणी काय करतात, पाण्याचा, आता तुम्ही समजा वाफ तयार होती, तुम्हाला माहिती आपण प्लेट झाकून ठेवली की वाफ होती, त्याचं असं एकदा निरीक्षण केलं, त्या गोष्टीवरून त्याने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. हे एक नाही तर असे अनेक उदाहरण आहे. जसं आपल्याला माहिती जॉर्ज वॉशिंग्टन, हे पण एक खूप मोठे सायंटिस्ट होते. ते तर अनाथ होते, त्यांना आई वडील नव्हते, त्यांना एका दुसऱ्या व्यक्तींनी सांभाळलं आणि त्याच्यातून त्यांना निसर्गाचं सानिध्य लाभलं. तर त्यांनी आपले शेंगदाणे सर्वांना माहिती, पण त्याच्यामध्ये 300 प्रकारच्या उत्पादनाचा त्यांनी शोध लावला. कोणी? तर जॉर्ज वॉशिंग्टननं. एकदा काय झालं, त्यांनी एका साध्या पेहराव्यामध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये ते भाषण द्यायला गेले होते. त्यावेळेस काय झालं, त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा कोट एकदम फाटका होता, त्याला 1760 छिद्र होते. अशा व्यक्तीला बघून तिथले सगळे विद्यार्थी हसत होते, तिथले शिक्षक पण म्हणत होते
असं कोणत्या व्यक्तीला घेऊन आले, पण ज्यावेळेस त्यांनी उभं राहून भाषण करायला सुरुवात केली आणि माहिती सांगायला सुरुवात केली त्यावेळेस तिथले लोक अक्षरशः रडले, कारण जॉर्ज वॉशिंग्टननं असे वेगवेगळे शोध लावलेले आणि त्यांच्याविषयी एक पुस्तक पण आहे, कधी वाचण्यात आलं तर तुम्ही वाचू शकता. एवढंच नाही तर आपल्या एडिसन सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी आपण म्हणतो बल्बाचा शोध लावला. एवढ्यावरच नाही तर त्यांना शाळेमध्ये घेतलं सुद्धा नव्हतं. ही एक विशेष गोष्ट आहे की त्यांना म्हणजे मतिमंद मुलगा म्हणून शाळेतून काढलं होतं आणि त्यांनी लाईटचा शोध लावला. एवढंच नाही तर ते 67 वर्षाचे असताना त्यांची पूर्ण लॅबोरेटरी जळून गेलेली होती. त्यावेळेस त्यांनी, आता एखाद्या वेळा आपण खचून जातो, एखादी गोष्ट आपल्याकडनं सगळं संपलं असं वाटतं, त्यावेळेस ते खचले नाही, तर लॅबोरेटरी जळाल्यानंतरही त्यांनी 7 दिवसामध्ये टेलिग्रामचा शोध लावला होता. अशा भरपूर आपल्या देशामध्ये सायंटिस्ट होऊन गेले, तर त्यांच्याकडून आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रोजेक्ट बनवून आणलेले असते, तुम्ही बघावे आणि पुढच्या वेळी जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांनी यावेळेस सहभाग घेतला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. एवढंच सांगू शकते.